नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। आपण तयारी करतोय इयत्ता 7वी स्कॉलरशिपची आणि त्यातील गणित विषयाची। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 2.1 सोडवलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवणार आहोत स्वाध्याय 2.2, तेही अत्यंत सहज सोप्या पद्धतीने। स्वाध्याय सोडवताच त्यातली ॲडिशनल इन्फॉर्मेशन देखील आपण घेणार आहोत। स्वाध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर या व्हिडिओज आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। स्वाध्याय 2.2 ला जो नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या यावर आधारित आहे। सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 1 आहे -5/7 व -8/13 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती। चला सोडवायला सुरुवात करा। डोकं लावा। आता पूर्णांक संख्या नाही, आता परिमेय संख्यांमध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि परिमेय संख्यांच्या दरम्यानची परिमेय संख्या शोधायची। पहिली आहे ती म्हणजे -5/7 आणि दुसरी आहे -8/13 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या आपल्याला पर्यायांमधून शोधायची। तर पहिल्यांदा तर काय करूया, पर्याय कट पद्धत वापरूया। यातले जे पर्याय आहेत जे येऊ शकत नाही ते पहिले कमी करूया। तर या दोन्ही संख्या निगेटिव्ह आहेत, या दोन्ही परिमेय संख्या निगेटिव्ह आहेत, म्हणजे यांच्या दरम्यान यांच्यामध्ये पॉझिटिव्ह संख्या येणारच नाही। म्हणजे पर्याय क्रमांक 2 कट झाला की जो पॉझिटिव्ह आहे, पर्याय क्रमांक 3 पण कट झाला की जो पॉझिटिव्ह आहे। आता राहिले काय, 2 पर्याय राहिले, पहिला आणि चौथा यांच्यामध्येच आता कॉम्पिटिशन असणार आहे। तर चौथ्या पर्यायाकडे जर पाहिलं तर तिथं आपल्याला अंश छेदाला भाग जातोय असं आपल्याला दिसतंय। त्याला जर भाग दिला तर ते येणार आहेत 7 ने भाग जाईल, 7×3=21 आणि 7×2=14। याचाच अर्थ हा जो अपूर्णांक आहे हा अंशाधिक अपूर्णांक आहे। अंशाधिक म्हणजे अंश मोठा असलेला, छेदापेक्षा अंश मोठा आहे आणि याला जर आपण भाग दिला तर इथे काय होतंय पहा, भाग दिल्यानंतर 3/2 म्हणजेच बे एके बे, निगेटिव्ह बे एके बे, राहिला 1 पॉईंट दिला, झाले 10, बे पंचे 10, निगेटिव्ह 1.5। म्हणजे अंशाधिक अपूर्णांक जो आहे त्याची किंमत नेहमी 1 पेक्षा जास्त येते। अंशाधिक अपूर्णांकाची किंमत नेहमी 1 पेक्षा जास्त येते आणि जो छेदाधिक अपूर्णांक आहे याची किंमत नेहमी 0 ते 1च्या दरम्यान असते, 1 नसते। 1 झाल्यानंतर तो अपूर्णांक राहत नाही, तो पूर्णांक होऊन जातो। नेहमी काय असते, 0 ते 1 यांच्या दरम्यान असते कोणाची किंमत, छेदाधिक अपूर्णांकांची। मग तो जो अंशाधिक अपूर्णांक आहे तो 1 पेक्षा मोठा आहे, म्हणजे यांच्या दरम्यान तो येऊ शकत नाही, त्यामुळे तो देखील पर्याय कट होतो। मग राहतो कोण, तो राहतो -13/21, हे त्याचं योग्य उत्तर आहे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 2 आणि पहा काय आहे तो प्रश्न, 2/4, -5/9, 7/3 आणि -6/2 या परिमेय संख्यांपैकी कोणती संख्या पूर्णांक आहे। तर पूर्णांक आहे हे विचारले। एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्णांक आहे म्हणजे तुम्ही म्हणाल की सगळ्या परिमेय संख्या पूर्णांक असतात का, सांगा मला। सगळ्या परिमेय संख्या पूर्णांक असतात। माझं विधान योग्य आहे की अयोग्य आहे? अयोग्य आहे। का? कारण आता 2/4 आहेत, हा काय आहे, अपूर्णांक आहे, ही पूर्ण होईल का? पूर्णांक म्हणजेच काय, पूर्ण अंक। एक लक्षात घ्या, नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या 1, 2, 3 अशा आहेत। पूर्ण संख्या काय आहे, 0, 1, 2, 3 अँड सो ऑन। पूर्णांक संख्या काय आहे, 0, 1, 2, 3 अँड सो ऑन आणि इकडे -1, -2, -3 अँड सो ऑन। याच्यावर आहेत त्या म्हणजे आहेत परिमेय संख्या की ज्या आपण p/q रूपामध्ये लिहितो, जसं की -3/7 अंश छेद रूपामध्ये लिहितो की ज्यांचा छेद 0 नाही अशा। म्हणजे सगळ्या परिमेय संख्या या पूर्णांक असतीलच असं नाही। अजून लक्षात घ्या की यामध्येच मी 8/4 लिहिले, तर याचाच अर्थ काय होतो, हे 4×2=8, म्हणजेच सगळ्या नैसर्गिक संख्या या परिमेय संख्या असतातच। का? तर यांना आपण अंशछेद रूपामध्ये लिहू शकतो। यातला 3 जो आहे याला सुद्धा मी 3/1 असं लिहू शकतो, म्हणजेच तो परिमेय होणार आहे। सगळ्या पूर्ण संख्या या देखील परिमेय संख्या असतात।
सगळ्या पूर्णांक संख्या या देखील परिमेय संख्या असतात, पण सगळ्या परिमेय संख्या पूर्णांक असतीलच असं नाही, सगळ्या परिमेय पूर्ण संख्या असतीलच असं नाही, सगळ्या परिमेय संख्या नैसर्गिक असतीलच असं नाही. त्याचाच वापर आपल्याला इथे करायचा आहे. आता इथे पहा, हे 2/4 आहेत. 2/4 म्हणजेच 1/2 झाले. ही संख्या पूर्णांक आहे का? ही पूर्ण अंक आहे का? नाही, ही अपूर्णांक आहे. दुसरा आहे -5/9 म्हणजेच हे +5/9 होणार आहेत. ही पूर्ण अंक होऊ शकते का? नाही, ती अपूर्ण अंक आहे. अपूर्णांक, अपूर्ण अंक, पूर्णांक, पूर्ण अंक. आता यामध्ये पुढची संख्या आहे 7/3 म्हणजेच हे -7/3 होणार आहे. ही देखील अपूर्णांक आहे. परिमेय आहेच ती, पण ती अपूर्णांक आहे, पूर्णांक नाही. शेवटचा पर्याय आहे -6/2. इथं जर भाग दिला तर 2/6 आणि हे -3 येणार आहेत. तर ऋणाला धनसंख्येने भागले उत्तर ऋण येणार आहे. चिन्ह वेगळी, भागाकार निगेटिव्ह आला. आता -3 ही पूर्णांक आहे का? यस, -3 ही पूर्णांक संख्या आहे. फक्त ती लिहिताना परिमेय संख्येच्या रूपात लिहिलेली होती. म्हणजेच याचं उत्तर असणार आहे -6/2, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर राहील. प्रश्न साधा सोपा होता, पण त्यांनी वेळ जास्त घेतला. का घेतला तर मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण सांगितलं की संख्या प्रकारांमध्ये कशी विधानं येऊ शकतात आणि ते कसे ओळखायचे हे आपल्या लक्षात आलं असेल. नैसर्गिक संख्या या परिमेय असतातच, पूर्ण संख्या या परिमेय असतातच, पूर्णांक संख्या या परिमेय असतातच. म्हणजे या सगळ्या परिमेय संख्या आहेतच, पण सगळ्या परिमेय संख्या पूर्णांक असतील किंवा पूर्ण असतील किंवा नैसर्गिक संख्या असतील असं आपण खात्रीने सांगू शकत नाही. यावर आधारित सत्य असत्य विधानामध्ये देखील प्रश्न येणार आहेत, किंवा असं या पद्धतीने पूर्णांक ओळखा, पूर्ण संख्या ओळखा, या पद्धतीने देखील यामध्ये प्रश्न येऊ शकतात. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3. अतिशय साधा सोपा व्याख्येवर आधारित असा प्रश्न आहे. ज्या संख्येचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते अशा संख्यांना टिंबटिंब म्हणतात. पहा, आपण सुरुवातीला जेव्हा परिमेय संख्यांची माहिती घेतली तेव्हा पाहिलं होतं परिमेय संख्या अखंड व आवर्ती स्वरूपात लिहिता येतात. म्हणजे परिमेय संख्यांचं रूप जे आहे दशांश रूप ते एकतर खंडित असू शकतं किंवा अखंड आवर्ती असू शकतं. जर ते अखंडित आणि अनावर्ती असेल तर त्या अपरिमेय संख्या होतात. त्या आपल्या पुढच्या वर्गात शिकायच्या आहेत. पण इथे दशांश रूप अखंड आवर्ती असते, त्या संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो, जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. खूप कमी प्रश्न आहेत या स्वाध्यायामध्ये. पहिलेच 2 जरासे वेगळे होते, बाकीचे सोपे आहेत. पुढील पर्यायांपैकी चुकीची जोडी कोणती? परिमेय संख्या अखंड व आवर्ती दशांश रूप. बरोबर आहे. लगेच इथे बरोबर नाही करायचं, चुकीची जोडी म्हटलेला आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा. दुसरा आहे नैसर्गिक संख्या धन पूर्णांक संख्यांचा समूह. नैसर्गिक संख्यांमध्ये धन पूर्णांक संख्या येतात, त्यामध्ये ऋण येत नाही, शून्य येत नाही, त्यामुळे हे देखील योग्य विधान आहे. पूर्णांक संख्या धन व ऋण संख्यांचा समूह, तर धन आणि ऋण संख्यांचा समूह हे विधान योग्य आहे की पूर्णांक संख्यांमध्ये धन आणि ऋण संख्या येतात. म्हणजेच हे विधान देखील योग्य झालं, कारण यामध्ये शून्य देखील येतो. आणि शेवटचं विधान आहे पूर्ण संख्या म्हणजे मोज संख्यांचा समूह. तर मोज संख्यांच्या समूहाला आपण काय म्हणतो? नैसर्गिक संख्या म्हणतो. मोज संख्यांना आपण नैसर्गिक संख्यांचा समूह म्हणतो. पूर्ण संख्या म्हणजे नैसर्गिक संख्यांचा समूह नाही, त्यात शून्य देखील ॲड असतो. त्यामुळे यातलं चुकीचं विधान जे आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर होईल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5 आणि 5 मध्ये पहा काय विचारलेलं आहे. 5 मध्ये आहे पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती, हे आपल्याला विचारले. अखंड आवर्ती, आवर्ती म्हणजे काय? वारंवार रिपीट होणारी, तर परत परत येणारी अशी संख्या विचारली आहे. पहिला पर्याय आहे 9.165 आणि 165 वर लाईन आहे. याचाच अर्थ काय असतो? तर हे होतात 9.165 परत 165 परत 165 परत 165.
हे या पद्धतीने वारंवार आवर्ती म्हणजे परत परत येणारी रिकरिंग म्हणतो आपण ज्याला. पोस्टात आपण RD काढतो म्हणजे रिकरिंग डिपॉझिट म्हणतो त्याला. परत परत हप्ते भरत राहावे लागतात. तसंच परत परत तीच संख्या रिपीट होणारी तिला म्हणायचं आवर्ती संख्या. याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 1 हेच असणार आहे. इथे जे दिसतंय ही खंडित झालेली आहे, पूर्ण भाग गेलेला आहे. इथे देखील पूर्ण भाग गेलेला आहे, इथे देखील पूर्ण भाग गेलेला आहे. आवर्ती लिहिण्याची 2 पद्धती आहेत. एकपेक्षा जास्त अंक जर रिपीट होत असतील तर त्याच्यावर अशी आडवी रेघ दिली जाते. एकच अंक रिपीट होत असेल, समजा 6.5 आणि 5 वरच फक्त टिंब आहे, याचा अर्थ काय, 6च्या पुढे हे 5 5 5 असे रिपीट होत जातात. पण जर 2 अंक रिपीट होत असतील म्हणजे 7.29 आहे आणि 2 वर लाईन आहे, याचा अर्थ 2 जे आहेत हे पुन्हा पुन्हा येत राहतात. 2 2 आणि या पद्धतीने पुढे येत जातात. लक्षात आलं असेल तुम्हाला आवर्ती कशाला म्हणायचं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. पुढील पर्यायातील मोठी पूर्णांक संख्या कोणती. मोठी, आता इथं एकदम बेसिक प्रश्न आहे. पुन्हा एकदा संख्या रेषा, इथं 0, इकडं पॉझिटिव्ह नंबर्स, इकडे निगेटिव्ह नंबर्स. आता यामध्ये पहिलं म्हणजे काय, सगळ्यात मोठी पर्यायातील मोठी पूर्णांक संख्या कोणती म्हटलेलं आहे. तर ही निगेटिव्ह आहे, डावीकडे असणार आहे. निगेटिव्ह 100 डावीकडे असणार आहेत. निगेटिव्ह 66 डावीकडे असणार आहेत. चौथा पर्याय आहे 0, की जो या 4 पर्यायांपैकी सगळ्यात उजवीकडे कोण राहणार आहे, तर 0 राहणार आहे. म्हणजे सगळ्यात मोठी यातली पूर्णांक संख्या झाली ती म्हणजे पर्याय क्रमांक 4. 0 ही त्यातली सर्वात मोठी पूर्णांक संख्या झालेली आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7 आणि यामध्ये विचारलेला आहे पुढीलपैकी खंडित दशांश संख्या कोणती. खंडित दशांश संख्या म्हणजे जिला पूर्ण भाग गेलेला आहे अशी कोणती. पहिल्यामध्ये पहा 0.555 आणि पुढे 3 डॉट दिलेले आहेत. या 3 डॉटचा अर्थ काय, तर हे 5 5 5 आवर्ती आहेत. इथे 5.5 आणि 3 डॉट आहेत म्हणजे काय, हे 5 पुन्हा आवर्ती येणार आहेत. इथं 5.55 आवर्ती म्हटले, 5.55 आणि आवर्ती म्हणजेच 5.55च्या पुढं 5 5 5 5 येतच जाणार आहेत. वास्तविक हे लिहिताना असंच लिहायला पाहिजे होतं आणि 5.5 वर अनुस्वार. याचा आणि याचा अर्थ सेमच आहे, कारण 55 55 55 रिपीट येणं किंवा 5 5 5 रिपीट होणं ही सारखीच गोष्ट आहे. इथे मात्र आपल्याला दिसते चौथ्या पर्यायामध्ये 0.555 दिलेले आहेत आणि यात ना तो पुढे टिंब आहेत, ना वर टिंब आहे, ना वर आडवी लाईन आहे. म्हणजेच ही खंडित आहे. आणि हे खंडित दशांश संख्या कोणती आहे, तर तो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8 आणि तो देखील सोपा प्रश्न आहे. 13/7 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी. आता पहा, ही 13/7 आहेत आणि ही परिमेय संख्या आहे. या परिमेय संख्येला आपल्याला पूर्णांकामध्ये रूपांतरित करायची आणि याच्या लगतचा पुढचा पूर्णांक आला पाहिजे, म्हणजेच अंशाला छेदाने पूर्ण भाग गेला पाहिजे. आता इथे 13 आहेत, 7ने भाग जाण्यासाठी किती कमी पडत आहेत, तर 7 दुने 14. 14 असते तर पूर्ण भाग गेला असता. इथे 13च आहेत. मग 14 होण्यासाठी अंशात किती मिळवावे लागतील, 1 मिळवावा लागेल. मग फक्त अंशात 1 मिळवून चालेल का, नाही, छेद पण तेवढाच पाहिजे म्हणजे 7. ते 13/7 मध्ये जर आपण 1/7 मिळवले तर हे होणार आहे 13 + 1 14/7. समच्छेद अपूर्णांकांची बेरीज, छेद आहे तसा राहतो आणि अंशांची बेरीज होते आणि 7 दुने 14 होतात. म्हणजे ही लगतचा मोठा पूर्णांक आपल्याला मिळतो. त्यासाठी काय मिळवावं लागलं, तर त्यासाठी मिळवावे लागले 1/7 मिळवावे लागतील, जो आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर आहे. या पद्धतीचे आणखी प्रश्न पुढील स्वाध्यायांमध्ये येणार आहेत. अशा पद्धतीने आपण स्वाध्याय 2.2 पूर्ण सोडवलेला आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने जो तुम्हाला सहज लक्षात येईल अशा प्रकारे सोडवला आहे. लगेचच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, ती म्हणजे स्वाध्याय 2.3चा व्हिडिओ असणार आहे तो. आणि त्यामध्ये स्वाध्याय 2.3 मधील
सर्व प्रश्न आपण व्यवस्थित सोडवणार आहोत। तोपर्यंत छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा। त्याचबरोबर या व्हिडिओज आपल्या मित्रांशी देखील शेअर करत राहा। भेटूया लगेचच स्वाध्याय 2.3 मध्ये।